नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1000 महत्त्वाचे प्रश्न भाग 4. आजचा भाग 4था आहे. काल आपण तिसरा भाग पाहिला आहे, ज्यामध्ये आपण 1000 प्रश्नाच्या सिरीजमध्ये 101 ते 150 प्रश्न पाहिले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रश्न 151 ते 200. आपण जर भाग 1 ते 3 पाहिले नसेल तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर चालू करूया. भाग 4, सामान्य ज्ञान. प्रश्न 151. इंद्रांच्या नगरीचे नाव काय आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 152. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? तर उत्तर आहे गंगा. प्रश्न क्रमांक 153. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान कोणते? आपेगाव. प्रश्न क्रमांक 154. महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता? तर नाशिक. प्रश्न क्रमांक 155. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न क्रमांक 156. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर बरोबर उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 157. ऊसतोड कामगार जिल्हा कोणता? तर बरोबर उत्तर आहे बीड. प्रश्न क्रमांक 158. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे बीड. प्रश्न क्रमांक 159. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 160. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हणतात? तर उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 161. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 162. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हणतात? तर उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 163. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 164. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे सत्यमेव जयते. प्रश्न क्रमांक 165. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 166. भीमा नदीचे उगमस्थान कोणते आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 167. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 168. कळसुबाई अभयारण्य कुठे आहे? त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 169. महानुभाव पंथांचे केंद्र कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे नांदेड. प्रश्न क्रमांक 170. ताडोबा अभयारण्य कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 171. कवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे? तर उत्तर आहे अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 172. वेदांची एकूण संख्या किती आहे? तर वेदांची एकूण संख्या आहे 4. प्रश्न क्रमांक 173. पृथ्वीवरील एकूण किती खंड आहेत? त्याचं बरोबर उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 174. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रीतिसंगम कराड. प्रश्न क्रमांक 175. शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर उत्तर बरोबर आहे याचं रायगड या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 176. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे आळंदी. प्रश्न क्रमांक 177. संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 178. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे कोयना या नदीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 179. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? त्याचं बरोबर उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 180. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 181. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे वेरूळ या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 182. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे वर्धा. प्रश्न क्रमांक 183. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे सोने. प्रश्न क्रमांक 184. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे विवेक सिंधू. प्रश्न क्रमांक 185. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर बरोबर उत्तर आहे लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 186. महाराष्ट्रात पोस्टाची तिकिटे नोटा कुठे छापतात? तर बरोबर उत्तर आहे नाशिक. 187. प्रश्न. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे कुलाबा. प्रश्न क्रमांक 188. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे इंद्रायणी.
प्रश्न क्रमांक 189, कोल्हापूर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर उत्तर आहे बरोबर पंचगंगा. 190वा प्रश्न आहे, रंकाळा तलाव कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 191, नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे नाग ही नदी आहे. 192वा प्रश्न आहे, कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते? तर बरोबर उत्तर आहे माहुली. प्रश्न क्रमांक 193, महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 194, महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर उत्तर बरोबर आहे तळोबा. प्रश्न क्रमांक 195, गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते? तर बरोबर उत्तर आहे 8 जिल्ह्यातून जाते. 196वा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर बरोबर उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 197, महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे मेळघाट. प्रश्न क्रमांक 198 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? तर बरोबर उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 199, रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे सोलापूर या ठिकाणी आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 200, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणते? तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विनंती आणखीन एक, आपल्या घरासमोर आणि आपल्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा आणि एक झाड नक्की लावा. धन्यवाद.